ज्या खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झालाय त्याच खंडणीच्या प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर गुन्हा दाखल आहे। त्यामुळे या दोन्ही प्रकरणांचं कनेक्शन असल्याचा आरोप होतोय। वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हाही दाखल करण्याची आता मागणी होते। बघूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेल्या वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातही गुन्हा दाखल होणार का याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। कारण संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर यांनी केलाय। पण अख्ख्या देशमुख कुटुंबियांनी आज याचिका देखील केली आहे आणि त्यांचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं की वाल्मिक कराड या खुनात आहे। मग तिचं नाव काय नाही FIR मध्ये? FIR पोलीस नाही देऊ शकत। फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट इज गिवन बाय द नियरेस्ट रिलेटिव्ह किंवा बरोबर कोण असेल ते करतात ना। तर माझ्या अंदाने त्यांचा भाऊ जो धनंजय आहे किंवा काय त्यांनी केलेली आहे आणि ते धनंजय तर कोर्टात पण गेलाय। पण हे प्लॅनिंग कसं झालं? ही 2 कोटीची खंडणी कुठे मागितली गेली? ही का मागितली गेली? त्या दिवशी काय झालं? अशोक सोनवणेला कोणी मारला कानाखाली? पहिल्यांदा अशोक सोनवणेची जात काय होती? अशोक सोनवणेची केस का नाही रजिस्टर झाली? हे सगळं आलं ना लाईनीत। ती रजिस्टर होऊ नये म्हणून कोणी फोन केला? महाजनला कोणाकोणाचे फोन गेले केस घेऊ नका म्हणून? मी का सारखतोय महाजन? तर तोच महाजन बापू अंधळेच्या खुनामध्ये, तोच पाटील ज्याला सस्पेंड केलाय तो पण त्या बापू अंधळेच्या खून प्रकरणात आहे। सीएम साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज जो काही गुन्ह्यामध्ये त्यांना जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे आणि पहिल्या दिवशीपासून जे मी मागणी करतोय एक तर हा खंडणीच्या गुन्ह्यामुळेच आपल्याला 302चा गुन्हा हा जुले झालाय। या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहेत। आज सुद्धा मी त्यांना सीएम साहेबाला ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल तुम्ही चालवा आणि दुसरा विषय 302 मध्ये कट कारस्थान म्हणून जे गुन्हे असतील, जे मोबाईलचे CDR असतील हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा। एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही, ह्या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील, जे CDR मध्ये ज्यांचे नाव असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे। 9 डिसेंबरला मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केला। आतापर्यंत प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार आणि विष्णू चाटे यांना अटक झाली आहे। तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे अजूनही फरार आहेत। पण या हत्या प्रकरणाचं आधीच्या खंडणी प्रकरणाशी कनेक्शन असल्याचा दावा करण्यात येतोय। ते प्रकरण काय होतं तेही पहा। अवादा पवनचक्की प्रकरणाच्या अधिकाऱ्यांना वाल्मिक कराडनं खंडणी मागितली होती। यापैकी काही रक्कम वाल्मिक कराडला आधीच देण्यात आली होती अशी माहिती आहे। उरलेली रक्कम मागण्यासाठी वाल्मिक कराडचे निकटवर्तीय मस्साजोग गावातल्या प्रकल्पावर गेले होते। यावेळी वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांनी वॉचमनला मारहाण केली। यात संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केल्यानंतर 2 गटात वाद झाला, एकमेकांना मारहाण झाली। याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। याच भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केली। यामुळेच खंडणी आणि हत्या प्रकरणात कनेक्शन असल्याचा दावा करण्यात येतोय। पण माझा अंदाज आहे हे जर काही त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर ते सुद्धा 302 मध्ये या ठिकाणी येऊ शकतात। तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता? ही अशीच घटना ऑक्टोबर 2023ला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती। O2 कंपनी होती। O2 कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी असेच उचलून चालले होते। उचलून चालल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे काय परळी पॅटर्न आमच्या पाटोद्यात आणू नका असं मी स्वतः बोललो होतो आणि मग त्या माणसाला सोडून दिलं। नाहीतर कंपनीचा खालचा अधिकारी उचलायचा आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करायचा, हमने इसको उठा के लाया है, इतना देव नाही तो खतम। अशा प्रकारच्या धमक्या ह्या पचल्यामुळं हे आता 2 कोटीची खंडणी मागण्याची यांची हिंमत झाली। त्यातले 50 लाख रुपये मला वाटतं ऑलरेडी पोहोच झालेले होते। राहिलेल्या 1.5 कोटीसाठीच ही माणसं कोणी पाठवली होती? हे आकांनीच पाठवली होती।
त्याच्यामुळं आका ऑटोमॅटिकली मला वाटतं या गुन्ह्याच्या बाहेर राहतील असं मला वाटत नाही. याच्या मोका तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे या केसमध्ये 302, 120(ब), खंडणी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत. हे मी नाही, राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळं मोका लावण्याचा प्रश्नच येत नाही. वाल्मिक कराडला केस कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्याचं कनेक्शन तपासण्यासाठी वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मागणी होणार का? या दोन्ही प्रकरणाचे धागेदोरे वाल्मिक कराडपर्यंत पोहोचणार का हेच पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.